म्हटलंय. धैर्यशील मोहिते आणि अभिजित पाटील यांनी पवारांचा विचार संपवण्याचं काम केलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील यांनी हा आरोप केलाय. अभिजित पाटील निवडून आल्यानंतर या तालुक्यातील पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या नावावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण सुरू झालं. या तालुक्यामध्ये पवार साहेबांचा विचार संपवण्याचं काम मोहिते पाटील आणि अभिजित पाटील करतायत. हे आतून देवेंद्र फडणवीसला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हे आमदार आणि खासदार हे 100% मॅनेज आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. कार्यकर्त्यांना जे निवडणुकीला उभा केलेत त्यांना बळीचा बकरा करायचं यांचं काम. तर भाजपची शिंदेंची शिवसेनेला महापौरपद देण्याची तयारी नाही असं दिसतं वडेट्टीवारांनी म्हटलंय. त्यामुळे शिंदेंची शिवसेना मोठ्या प्रमाणात नाराज आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलंय. भारतीय जनता पक्ष शिंदे म्हणजे शिवसेनेला शिंदे साहेबांच्या ते स्टँडिंग कमिटी किंवा महापौर देण्याची त्यांची तयारी दिसत नाही असा एकूण सूर दिसतो आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कुणाला काय द्यावं, पण हा सूर मात्र दिसतो आहे. त्यामुळे शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना ही नाराज आहे आणि त्या नाराजीतून काय नाट्य घडतं हे येणारा काळ सांगेल. राज्यभरात माघी गणेशोत्सव उत्साहात पार पडला. कांदिवलीच्या चारकोपमधील सेक्टर 2 मधील गणपती बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन करण्यात आलं. गावातील कोळी बांधवांनी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. बाप्पाच्या विसर्जनावेळी गणेश भक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील रब्बी पिकांचं नुकसान, सातपुडा पट्ट्यातील आंबा पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. पावसामुळे आंब्याचे मोहोर गळून पडल्यानं उत्पादनात घट होण्याची भीती. धुळ्याच्या शिंदखेड्यातील नरडाणा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा पिकांचं नुकसान होण्याची भीती. पावसासह शिरपूरमध्ये गारपीट झाल्यानं नागरिकांची तारांबळ. जळगावच्या एरंडोल धरणगावसह चोपडा तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची आणि नागरिकांची तारांबळ. मोबाईल चार्जिंगच्या बहाण्यानं महिलेच्या बँक खात्यातून 15,000ची लूट. अलिबागच्या वरसोलीतील हॉटेलमधील प्रकार. आरोपी तरुणाला मनसेकडून चोप. अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. 30 जानेवारीऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवड होणार. जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला विशेष बैठक. विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे महापालिका प्रशासनाला आदेश. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था कस्तुरबा हेल्थ सोसायटीतील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावरील कर्मचाऱ्यांचं बेमुदत उपोषण मागे. आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारानंतर उपोषण मागे. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग खेळाडूंचा अनोखा विक्रम. सलग 1 तास 26 मिनिटं न थांबता स्केटिंग करण्याचा खेळाडूंचा विक्रम. वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ USA मध्ये नोंद. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे. मागील आठवड्यात न्यायालयानं 4 आठवड्यांसाठी सुनावणी पुढे ढकलली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर आता नवीन तारीख देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतरच या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे.